एवढा मोठा वाढवण प्रकल्प येतोय, तो देशाचा असला तरी महाराष्ट्रामध्ये येतोय, त्याचा फायदा इकडच्या भूमिपुत्रांना घेतलाच पाहिजे। माझे गेल्या वर्षीचे पैसे, ह्या वर्षीचे उपलब्ध असणारी निधी डिसेंबरपर्यंत संपून परत एकदा अजितदादांकडे आणि परत एकदा फडणवीस साहेबांकडे जाऊन बोलणार की साहेब माझे ह्या वर्षीचे पैसे संपलेले आहेत, मला अजून किमान 500 कोटी द्या। तुमच्या समोर उभं राहिल्यानंतर लोक परत त्यांच्या घरी खाली हात जाता कामा नये, ही भूमिका असली पाहिजे। पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंपेक्षा जास्त काळजी आम्ही हिंदू राष्ट्रामधल्या मुसलमानांची घेतो। तुष्टीकरणाचं राजकारण, लांगुल चालन आणि हिंदू द्वेष हे जे तुम्हाला मुस्लिम लीगमध्ये दिसेल तसं तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसतंय। मी तर नेहमी म्हणतो की जी भूमिका माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी निभावली, माझ्या आयुष्यामध्ये तीच भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी निभावलेली आहे। महाराष्ट्राला 2029 पर्यंत कुठे घेऊन जायचं आहे याचा रोडमॅप आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा तयार आहे। मी माझी धर्माची अगर बाजू घेत असेल तर अन्य लोकांना मिरची लागण्याचं काय कारण नाही। आणि म्हणून तुम्हाला नेहमीच नितेश राणेंची खटके सय्यबळू उडताना दिसणारच। नितेश राणेंना शिवाय सगळ्यांना देत असताना तुम्हाला ऐकायलाच मिळणार, पण नितेश राणे हा नेहमीच महाराष्ट्राने हिंदू धर्माची बाजू घेत असताना तुम्हाला दिसेल। नमस्कार, मी अजित चव्हाण। आज आपण एका अशा तरुण नेतृत्वाशी बोलणार आहोत की जे गेली काही वर्ष सातत्यानं चर्चेत आहेत। आमचे फायरब्रँड नेते, राज्याचे मत्स्य आणि बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे जे आपल्याबरोबर आहेत। राणेसाहेब, आपलं खूप खूप स्वागत। कधी नव्हे ते एवढी मोठी ही GRची चळत माझ्या हातात आहे। कोकणच्या मत्स्य शेतीचा दर्जा देण्याचं काम आपण केलं आहे आणि एक गठ्ठा GRचा माझ्या हातामध्ये, हे कधी नव्हे ते घडतं आहे। आपलं या मुलाखतीत सुरुवातीला स्वागत करत असताना या सगळ्या निर्णयांबद्दल मी आपलं अभिनंदन करतो। 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये बंदरे विभागाची 100% कामगिरी अत्यंत समाधानकारक आहे। सर्वप्रथम त्याबद्दल। सर्वप्रथम तुमच्या प्रश्नामध्ये चूक सुधारतो। आम्ही कोकणातल्या फक्त मच्छीमारांचे नाही, पण महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसाठी त्यांच्या मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा दिलेला आहे। त्याच्यामध्ये गोड्या पाण्यातले पण मच्छीमार आहेत, समुद्रातले मच्छीमार आहेत। त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाकडून गैरसमज होता कामा नये म्हणून सुरुवातीला त्याला चूक सुधार करतो। आणि पहिल्या 100 दिवसामध्ये आमचं मत्स्य खातं असो किंवा आमचे बंदरं खातं असो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सगळ्यात मंत्र्यांना त्यांच्या दूरदृष्टीप्रमाणे काही उद्दिष्ट साधून दिलेलं आहे। महाराष्ट्राला 2029 पर्यंत कुठे घेऊन जायचं आहे ह्याचा रोडमॅप आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा तयार आहे आणि त्या रोडमॅपवर चालण्याचं काम आमच्यासारखे मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी करत आहेत। खरं म्हणलं तर स्क्रिप्ट लिहिलेली आहे, आम्ही फक्त काम करतो आहे। आणि म्हणून तुम्हाला तुमच्या हातात असलेला GRचा गट्टा असो किंवा 100 दिवसामध्ये आम्ही घेतलेले निर्णय असो किंवा आत्ता येणाऱ्या कालावधीमध्ये बंदरे आणि मत्स्य खात्यामध्ये जे होणारे बदल असो, या सगळ्याचा रोडमॅप हा देवेंद्र फडणवीसजींकडे पहिल्यापासून तयार आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमच्यासारखे त्यांच्या मंत्रिमंडळाचे सहकारी करतात। महाराष्ट्रामधल्या मासेमारीला शेतीचा दर्जा मिळाल्यानं काय आमूलाग्र बदल होईल, काय फायदा होईल? सर्वात त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आत्ता आपल्या मत्स्यशेती किंवा मत्स्य क्षेत्र हे देशामध्ये त्याची काय स्थिती हे समजून घेणं गरजेचं आहे। कारण का आपण कुठून कुठे जाऊ पाहतोय हे समजल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नाला न्याय देऊ शकणार नाही। आज समुद्रातल्या मासेमारीमध्ये आपण देशामध्ये 6व्या क्रमांकावर आहोत। म्हणजे आंध्र, केरळ, तमिळनाडू हे सगळे राज्य आपल्यापेक्षा पुढे आहेत। गोड्या पाण्यातल्या मासेमारीसाठी ज्यासाठी आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या आग्रहाखातीर किंवा त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आता स्वतंत्र धोरण पण तयार करतो आहे। गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत देशामध्ये। म्हणजे एक जागी 6, दुसऱ्या जागी 16, म्हणजे आपल्याला जी काही झेप घ्यायची आहे ह्याचा अंतर तुम्हाला मी ऑलरेडी सांगतो आहे। आणि त्याचमुळे हे जे काही शेतीचा दर्जा दिल्यामुळे आपला पारंपरिक मच्छीमार जो आहे, जो भोई समाजाचा आहे, जो गाभित समाजाचा आहे, हा जो काही पारंपरिक मच्छीमार आहे, जो गोरगरीब समाज आहे, त्याला खऱ्या अर्थाने आपल्याला बळकट करायचं असेल
त्याला खऱ्या अर्थाने आजच्या जगाच्या स्पर्धेमध्ये जो मासेमारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता जाळ्यांचं विविध पद्धतीने त्याचं मॉडर्नायझेशन झालेलं आहे. पर्सनेटसारखी हे सगळी शेती आता मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे आमचा जो पारंपरिक मच्छीमार हा त्या स्पर्धेमध्ये कुठे कमी पडता कामा नये, त्यालाही आम्ही आर्थिक बळ दिलं पाहिजे. आणि म्हणून त्याला कुठल्या पद्धतीने आम्ही त्याचा महिन्याचा खर्च किंवा वार्षिक खर्च आम्ही कुठल्या पद्धतीने त्याला अजून त्याचे ताकद देऊ शकतो किंवा कमी करू शकतो. उदाहरण त्याच्या इन्शुरन्समध्ये आता जसं शेतकऱ्यांना विमा कवच मिळतं, विम्यामध्ये त्यांना सूट म्हणजे विविध सुविधा भेटतात, त्याच पद्धतीच्या सुविधा आता मच्छीमारांना पण भेटणार. दुसरं म्हणजे त्यांना असंख्य जे महत्त्वाच्या किसान क्रेडिट कार्डसारख्या ज्या योजना आहेत, ज्या आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेल्या आहेत, त्या योजनांचा पण लाभ आता हे नाही भेटणार. म्हणजे किसान सन्मान योजना असो, किसान क्रेडिट कार्ड असो, जे विविध जे काही 6,000 12,000 दरमहा भेटणार, त्याही गोष्टीचा आपण त्यांना सुविधा भेटण्याची त्यांची आता त्या निकषामध्ये आता मच्छीमार पण बसत आहेत. पहिलं काय व्हायचं, जेव्हा आपल्याकडे वादळ यायचं त्याच्यामुळे नुकसान व्हायचं. आता नुकसान झाल्यानंतर नेमकं त्यांना नुकसान भरपाई द्यायची कशी, जे आज आपण शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस झालं ते लगेच आपण त्यांना नुकसान देण्यासाठी सरकार पुढे सरसावते आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेतकऱ्यांना त्या संकटाच्या काळात आपण मदत करण्यासाठी आपल्याकडे नियम कायदे आहेत. तसेच नियम कायदे मच्छीमारांसाठी स्पष्ट केलेले नव्हते. आपल्याला स्पेशल केस करायला लागायचं. मला आठवतं जेव्हा फयान नावाचं वादळ आलं काही वर्षा अगोदर जेव्हा कोकणात आलेलं, तेव्हा सन्मान्य राणेसाहेब आमच्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते, तेव्हा स्पेशल केस म्हणून त्यांनी ते पॅकेज आणलेलं. म्हणून असे कुठलेच नियम नाही. वादळ आल्यानंतर आपण मच्छीमारांना मदत करू शकतो त्यांच्या बोटीसाठी, त्याच्या साधन समृद्धीसाठी. आता ह्या कृषीचा दर्जा दिल्यानंतर त्या चौकडीत राहून जसं आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्याच पद्धतीने आम्ही आता मच्छीमारांना मदत करू शकतो. उदाहरण आता काही आठवड्या अगोदर अर्नाळा आणि या भागामध्ये, धाणू या भागामध्ये वादळ आलं, मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान झालं. आत्ताच्या निकषा म्हणजे कृषीचा दर्जा अगोदरच्या निकषामध्ये अगर पाहाल, टोटल झालेलं नुकसान किती होतं, 1,89,00,000. द्यायचं झालं तर ते काही लाखांमध्येच आपण त्यांना देऊ शकतो. कृषीचा दर्जा मिळाला असल्यामुळे मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांबरोबर स्वतः जाऊन बैठक घेतली. हे जे काही वादळ आहे आता GR आल्यानंतरच आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही शेतीचे निकष लावून आता त्यांना आपल्याला मदत करायला हवी. किती मदत मिळेल आता 1,89,00,000 तुलनेने आम्ही किमान त्यांना 1.5 ते 2.25 कोटी देण्याची आमची तयारी आणि त्या पद्धतीचा तो प्रस्ताव पण आम्ही मंत्रिमंडळामध्ये आणण्याच्या तयारीमध्ये. म्हणून हा जो काय खऱ्या अर्थाने जो बदल होणार आहे, एक लक्षात घ्या, आर्थिक सक्षम आपण त्यांना जो पारंपरिक आमचा मच्छीमार आहे खऱ्या अर्थाने त्यांना बोला. आता त्याला कुठली साधन समृद्धी घ्यायची असेल, कुठले आधुनिक जाळं घ्यायचं असेल, कुठली काही चांगली मोटर घ्यायची असेल, मोठी कुठली बोट घ्यायची असेल, तो पैसे कुठे उभे करणार. मग आम्ही गेल्या आठवड्यात आम्ही राज्य सहकारी बँकेकडे जाऊन बसलो. आमचे बाळासाहेब अवनस्कर साहेब तिथे आहे. त्यांना आम्ही जाऊन विनंती केली की साहेब, राज्याचे ज्या जिल्हा बँक आहेत त्यांना आम्ही शेतकऱ्यांची बँक म्हणून आतापर्यंत आपली ओळख आहे की जिल्हा बँकला गेले ते सगळी मदत शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण अर्थकारणाला खऱ्या अर्थाने बळकट देणारी जिल्हा बँक असते. आता त्यांना जाऊन आम्ही विनंती केली की साहेब, आता आम्हालाही कृषीचा दर्जा मिळाला आहे, आम्ही पण शेतकरीच आहोत, म्हणून शेतकऱ्यांना ज्या ज्या योजना तुम्ही आणताय, शेतकऱ्यांना ज्याच्या जिल्हा बँक फायदे देत आहेत तसे फायदा आता तुम्ही मच्छीमारांनाही द्या. मग त्यांनी राज्याच्या त्यांच्या सगळ्या GMना, जनरल मॅनेजरांना बोलवलेलं, ते सगळ्या जिल्हा बँकच्या अध्यक्षांना त्यांची स्वतः बोलणार आहेत. आणि बाळासाहेब अनस्करांचा आणि राज्य सहकारी बँकेचे आम्ही आभार मानतो की त्या बैठकीमध्ये त्यांनी 1,000 कोटीची तरतूद हे जे मच्छीमारांसाठी ज्या योजना आम्ही आणणार आहे त्या सगळ्यासाठी त्यांनी करून ठेवली, जेणेकरून उद्या ज्या योजना आजच्या काळात मच्छीमारांसाठी योजना नाही, आम्ही योजना बनवणार आहोत, मग त्या योजनेसाठी पैशाची तरतूद झालेली, आता योजनाच फक्त आम्हाला बनवायचं आहे. मच्छीमार महिलांसाठी आम्ही एक योजना तयार करतो, जेणेकरून त्यांना बॉक्स असतात, कोल्ड स्टोरेजचे असतो, सोलार पॅनलच्या विविध विषय असतो, त्या सगळ्यासाठी आम्ही आता मदत करू शकू. या पद्धतीचे विविध योजना या येणाऱ्या वर्षात आम्ही आणणार. तुम्ही इतकं भरभरून बोलताय आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या की स्वातंत्र्यानंतर आजवर हा इतका मोठा निर्णय घेतला गेला. कोकणच्या एका सुपुत्राला इतकं महत्त्वाचं पद मिळाल्यानंतर, मी आज सकाळीच वर्तमानपत्रात वाचून आलो, नवी मुंबईपासून वॉटर टॅक्सी
इथून आम्हाला गणपतीत गावाला जायचं असेल तर तुम्ही बोटीची व्यवस्था करताय. ह्या सगळ्या क्रांतिकारी निर्णयांच्या पाठीमागे काय विचार असतो? विचार म्हणजे देवेंद्र फडणवीसजींची दूरदृष्टी एकच आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्र्यांना आमच्या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्ष एका महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन जायचं. उदाहरण $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी जे नेहमी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात. आमचं मत्स्य आणि बंदरे खातं हे पहिल्या 5 क्रमांकावर असलं पाहिजे, योगदान देणारं असलं पाहिजे, राज्याला महसूल उभं करणारे खाती असली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. मी अन्य लोकांसारखं नाही, ह्या लोकप्रिय योजना काढल्या म्हणून माझ्या खात्याला पैसे नाही अशापैकी रडणाऱ्यापैकी मी नाही. माझं खातं, माझी दोन्ही खाती जेव्हापर्यंत माझ्याकडे आहेत, दोन्ही खात्याचं स्वतःचं उत्पन्न उभं करून राज्याला आम्ही उत्पन्न कसं देऊ शकतो, आमचे उत्पन्न उभं करून आम्ही स्वतःचे प्रकल्प कसे राबवू शकतो, ह्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे. आणि म्हणूनच तुम्ही मला काही माझ्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये पाहिलं असेल, मी जेव्हा या दोन्ही खात्याचा आर्थिक आढावा घेतला की गेल्या वर्षी नेमकं किती खर्च झालेले आहेत, किती पैसे अखर्चित राहिलेले आहेत आणि ते का अखर्चित राहिलेले आहेत आणि त्यानुसार पुढच्या 1 वर्षामध्ये सगळी तयारी नियोजन सुरू केलेलं आहे. मी डिसेंबरपर्यंत माझे गेल्या वर्षीचे पैसे, ह्या वर्षीचे उपलब्ध असणारे निधी डिसेंबरपर्यंत संपून परत एकदा अजितदादांकडे आणि परत एकदा फडणवीस साहेबांकडे जाऊन बोलणार की साहेब माझे ह्या वर्षीचे पैसे संपलेले आहेत, मला अजून किमान 500 कोटी द्या, मला अजून खर्च करायचे आहेत, माझ्याकडे पुरवणी मागण्यासाठी मी मागणीमध्ये पैसे मागण्यासाठी माझी तयारी असेल. या दृष्टिकोनातून आमची हे दोन्ही खात्यांना आर्थिक सक्षमतेच्या दिशेने घेऊन जात असताना रोजगार निर्मिती, आता ह्या दोन्ही प्रकल्पाचा जे तुम्ही उल्लेख केला, वॉटर ट्रान्सपोर्ट ज्याला जलवाहतूक आपण ज्याला म्हणतो, तुम्ही बाहेरगावी जात असाल, बाहेरगावी फिरायला जात असताना तुम्ही बघत असाल की नुसतं ते लोक रस्ते आणि रेल्वेवर अवलंबून नाही आहेत. त्यांच्यासाठी जलवाहतूक हे बाहेरच्या देशांमध्ये एक फार प्रमुख वाहतुकांमध्ये एक आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही बाहेरच्या युरोपियन देशामध्ये जावा, कुठलाही महासत्ता असलेल्या देशांमध्ये जा, प्रत्येकाकडे जलवाहतूकची एक वेगळी यंत्रणा आहे. त्याच्यावरच बोट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवलेलं आहे की बाबा आम्ही आता त्यांना मेट्रो मॅन म्हणून त्यांची ओळख आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजींनी तयार केलं त्याच्यामुळे मुंबईचा चेहरामोहराच बदलला. कोस्टल रोड हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आज कोस्टल रोडमुळे आपल्या सगळ्यांचे आयुष्य किती सुकर झालेलं आहे. तसंच जसं मेट्रो मॅन अशी त्यांची ओळख आहे, तसंच येणाऱ्या काळामध्ये मुंबई वॉटर मेट्रो मॅन म्हणून पण त्यांची ओळख आम्ही तयार करणार, जेणेकरून पूर्ण जलवाहतूक म्हणजे MMR रिजनमध्ये जलवाहतूक तयार करण्याची आम्ही कोची वॉटर मेट्रो, आता तुम्ही कोचीमध्ये जाल तर तिथे कोची वॉटर मेट्रो म्हणून त्यांची एक सुविधा आहे, जिथे MMR रिजन म्हणजे नरिमन पॉईंट टू बँड्रा, बँड्रा टू वर्सोवा, बँड्रा टू दहिसर अशा पद्धतीचे MMR रिजनमध्ये विविध पद्धतीने आम्ही 8 ते 10 रूट आमची तयारी करण्याची विषय DPR आमच्याकडे सुपूर्द झालेला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत आम्ही त्याचा पहिला टप्पा सुरू करणार आहोत. तसंच नवी मुंबईला एअरपोर्ट जे येत आहे, नवीन एअरपोर्ट येत आहे, तिथे ही जलवाहतूक सुरू व्हावी असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे. त्या दृष्टिकोनातून कालच मी बैठक घेतली. मी त्यांना काय सांगेल की नुसतं तुम्ही नवी मुंबईपर्यंत विचार करू नका. नवी मुंबई एअरपोर्टला आपण रेडिओ जेटीकडून 40 मिनिटांमध्ये जाऊ शकतो. अगदी बरोबर. इथे रेडिओ जेटीवर चढायचं, डायरेक्ट नवी मुंबई एअरपोर्टवर उतरायचं, फ्लाईट पकडायची आणि आपल्या ज्या दिशेला जायचं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीला आपण एकत्र करून टाकू. त्याचबरोबर रोरो सर्व्हिस जे तुम्ही त्याचा कोकणाच्या प्रत्येक माणसाची त्याची उत्सुकता आहे की कधी सुरू होत आहे. आपल्याला दरवर्षी आमचे मीडियातले मित्र बातम्या देऊन थकतात, ते खड्ड्यावर झूम करून थकतात की बाबा एवढे खड्डे झाले आहेत, याव झाले आहेत. आता आमचं सरकार जलवाहतुकीच्या माध्यमातून रोरो सर्व्हिस जे आज इथून जर तुम्हाला अलिबागवर घेऊन जाता, जिथे तुम्ही थेट गाडी आतमध्ये टाकली तर लगेच तुम्ही मांडवा जेटीकडे उतरता, गाडीनी डायरेक्ट अलिबागकडून निघून जाता. तशीच तुम्ही माझगाव ते रत्नागिरी 3 तास, माझगाव ते विजयदुर्ग 4.5 तास आणि माझगाव ते मालवण 5 तास अशा पद्धतीची बोट आता आम्ही आणण्याच्या तयारीमध्ये आहोत. सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत आणि एकदा तो विषय सुरू झाल्यानंतर ह्यावेळी गणेश चतुर्थीपासून आम्ही तो विषय सुरू करणार आहे. फक्त गणेश चतुर्थीसाठी नाही. काही लोकांमध्ये गैरसमज आहे की नुसतं गणेश चतुर्थी असं नाही. तुम्हाला रोज ती बोट इथून सिंधुदुर्गापर्यंत रत्नागिरीपर्यंत घेऊन जाईल. 2 तास तिथे बोट थांबणार. 2 तासापर्यंत नंतर परत तुम्हाला मुंबईच्या दिशेने येणार. म्हणजे रोज ती फेरी
तुम्हाला तिथे घेऊन जाणार. 100 गाड्या म्हणजे 100 गाड्या तुम्ही आतमध्ये टाकू शकता आणि 500 पॅसेंजर अशा पद्धतीची ती मोठी फेरी असणार आणि ती आम्ही लवकरच सुरू केला असल्यामुळे म्हणजे जलवाहतुकीच्या माध्यमातून अर्थकारणामध्ये बळ भेटेल, पर्यटनाला चालना भेटेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या निमित्ताने रोजगार निर्मिती होईल. कारण का जिथे जिथे ती फेरी थांबणार, उदाहरण मांडवाला आता थांबल्यामुळे तुम्ही मांडवाचा परिसर बघा, मांडवा जेटीचा आणि त्या भागातला सगळीकडे तिथे हॉटेल, रेस्टॉरंट, व्यवसाय सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे. तसंच उद्या रत्नागिरीमध्ये तुम्हाला मिळेल, तसंच तुम्हाला विजयदुर्गमध्ये भेटेल, तसंच तुम्हाला मालवणमध्ये भेटेल. आणि ती एकच फेरी चालणार नाही. आम्ही ही जाहीर झाल्यानंतर अजून 2 कंपन्या आलेल्या आहेत की आम्हालाही रूट द्या त्या. वा, जसं तुम्हालाकडे स्पाइसजेट, इंडिगो, एअर इंडिया असे सगळे पर्याय असतात, उद्या त्याचेही पर्याय तुम्हाला जलवाहतुकीच्या निमित्ताने भेटणार. नितेशजी, एक खूप मोठा विषय तुमच्या खात्याअंतर्गत आहे, ते म्हणजे वाढवण बंदर. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद असलेला हा प्रोजेक्ट आहे. काय याच्याबद्दल आपण सांगा. बघा, एक लक्षात घ्या, परत वाढवण बंदरची चर्चा करण्या अगोदर आज भारत देश म्हणून आपण बंदर ह्या क्षेत्रामध्ये कुठे आहोत ह्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. कारण का 20 मीटरचा ड्राफ्ट ज्याला खोली आपण म्हणतो, हे गुजरातमध्ये मुंदडा पोर्ट आहे, त्याला 17 मीटरची त्याची खोली आहे, म्हणजे ड्राफ्ट आहे. 20 मीटरचा ड्राफ्ट जो वाढवण बंदरामध्ये आपण उपलब्ध करून देतो तो कोणाकडेच नाही आहे देशामध्ये. चीनमध्ये फक्त तुम्हाला ते सगळं ड्राफ्ट तुम्हाला भेटेल. मला वाटतं नंतर नेदरलँडमध्ये काही भागामध्ये ड्राफ्ट आहे. या वाढवण बंदरानंतर आपण बंदर ह्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट 1 ते 5 क्रमांकावर जाऊन पोहोचणार, एवढा मोठ्या प्रमाणात तो बंदर जागतिक पातळीवर. क्या बात. फक्त महाराष्ट्राबद्दल विचार करू नका, त्या एका बंदरामुळे आपण जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकावर येऊन थांबणार आहोत. अशा पद्धतीचा दूरदृष्टी आपल्या आदरणीय पंतप्रधानांची आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार म्हणून आपण त्याच्यामध्ये 26% आपला वाटा आहे. क्या बात. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सातत्याने असे कुठलेच 2 आठवडे गेले नाही जे त्यांनी वाढवण बंदरासंदर्भात बैठक घेतली नाही, त्याच्याबद्दल सूचना दिल्या नाही, त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं नाही. आणि त्याचप्रमाणे मी बंदर खात्याचा मंत्री म्हणून किंवा आमचे अन्य अधिकारी म्हणून आम्ही सगळे ते सगळे जे काही निर्देश आम्हाला येत आहेत, जे काही त्याच्यामुळे आम्हाला काम करायचं, आम्ही त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय. एक तुमच्या माध्यमातून पूर्ण किनारपट्टी असो किंवा महाराष्ट्रातल्या जे तरुण तरुणींना मी सांगेन, कारण तो एक भाग आपण उत्तर महाराष्ट्राला पण जोडतोय, ते देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. पण त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये होणारी रोजगार निर्मिती ह्यावर महाराष्ट्राच्या मुलामुलींनी लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं हातावर हात ठेवून बसता कामा नाही. आम्ही कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा NHDC जी दिल्लीची एक फार मोठी महत्त्वाची संस्था आहे कौशल्य विकासाबद्दल, त्याबद्दल त्यांच्याबरोबर गेल्या आठवड्यात माझी बैठक झाली. आमची इच्छा आहे की वाढवणमध्ये येणारे जे विविध स्किल आहेत, कौशल्य आहेत किंवा नोकऱ्या आहेत, त्याच्या बाबतीची जे काही मार्गदर्शन आहे, ट्रेनिंग आहे, आत्तापासून मुलांना भेटले पाहिजे. म्हणजे नितेश राणे बोलतो म्हणून नोकरी लावा, फडणवीस साहेबांची शिफारस म्हणून नोकरी लावा, ह्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींनी स्वतःहून जेव्हा ते कौशल्य विकासाचे जेव्हा कार्यक्रम राबवले जातील, सहभागी व्हायचं, ट्रेनिंग घ्यायची, स्वतःला सक्षम करायचं आणि स्वतःच्या मेरिटवरती नोकरी मिळवा. कारण त्या नोकऱ्या तुमच्यासाठी आहेत. पहिलं प्राधान्य भूमिपुत्रांसाठी आहे. हा काही राजकीय विषय नाही आहे, पण तुमच्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा वाढवण प्रकल्प येतोय, तो देशाचा असला तरी महाराष्ट्रामध्ये येतोय, तिथे येतो, त्याचा फायदा इकडच्या भूमिपुत्रांना घेतलाच पाहिजे. त्यासाठी लागणारं सगळं मार्गदर्शन करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही कार्यक्रम आहे, महाराष्ट्र सरकार म्हणून म्हणजे लोढाजींचं आमचं खातं कौशल्य विकास आणि आमचं बंदरे खातं असो, सगळे ते सगळे आम्ही सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेण्याची आमची तयारी आहे. मुलं मुलींनी फक्त सहभागी व्हायचं, स्वतःला ट्रेन करायचं आणि नोकऱ्या त्या घ्यायच्या, एवढंच त्या पद्धतीची तयारी मुलांनी ठेवायची. काही लाख नोकऱ्या आणि 1 लाख डायरेक्ट नोकऱ्या आहेत. वा. 50 ते 60 हजार इनडायरेक्ट नोकऱ्या आपल्याला उपलब्ध होतील. 1 लाख डायरेक्ट रोजगार आहे. तुम्ही विचार करा, असा एवढा मोठा प्रकल्प तुमच्या महाराष्ट्रात येतोय, आपण हातावर हात घेऊन करू नका.
कुठल्याही इकडे तिकडच्या राजकीय विषयामध्ये पडू नका. आमच्या तरुण तरुणींनी त्याच्यावर लक्ष घालावं. बारकाईने आमचे जे जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. कुठे तुम्हाला माहिती मिळत नसेल तर आमच्या मंत्रालयांना संपर्क करा. सगळीची सगळी माहिती देण्याची तयारी आमची आहे. त्यात एक महत्त्वाचा विषय तुम्ही उचलला होता की झटका सर्टिफिकेशन घेतलं पाहिजे. त्याचे अनेक विपर्यास झाले, खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झाल्या. हे सांगण्यापाठीमागचं नेमकं काय मनामध्ये होतं? का सांगितलं तुम्ही हे की हे सर्टिफिकेशन आपण घेतलं पाहिजे? बघा, एक असं आहे की कुठलाही आमदार, मंत्री, पक्षाचा कार्यकर्ता होण्या अगोदर की तुम्ही पत्रकार असल्याच्या अगोदर तुम्ही हिंदू आहात हे आपण विसरता कामा नये. आपल्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर आपलं पद लिहिलं नसणार की नितेश राणे बंदर विकास मंत्री, हे माझ्या मृत्यू पत्रिकेवर लिहिलं नसणार. नितेश राणे हिंदू हे लिहिलं असणार. खरं. आणि ज्या ओळखीमुळे माझं मी आज आहे किंवा माझं अस्तित्व आहे त्या धर्मासाठी आवाज उचलणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून अन्य लोक, अन्य धर्माची लोक जसे त्यांच्या धर्मासाठी वेडे असतात तसं हिंदूंनी पण आपल्या धर्मासाठी वेडे होणं ह्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. आणि आपण आपल्या धर्माच्या वर कोणी अगर गालबोट लावत असेल, वाकड्या नजरेने बोलत असेल तर कुठले नियम कायदे न बघता आपण आपल्या पद्धतीने कडवट झालंच पाहिजे. अन्य धर्म आहेत, तुम्ही कुठल्याही इस्लामिक धर्मामध्ये जाऊन, इस्लामिक देशामध्ये जाऊन तिथे भगवा झेंडा फडकून दाखवा, दांडासकट तुम्हाला परत तुमच्या देशामध्ये पाठवतील. मग आमच्या देशामध्ये, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये येऊन ज्या देशामध्ये 90% जर हिंदू राहत असतील तर आमचा देश हिंदू राष्ट्रच आहे. आणि हिंदू राष्ट्र स्वीकारून आमच्या देशातल्या हिंदू समाजाला सर्वात महत्त्वाचं, सर्वात सगळ्या बाबतीमध्ये प्राधान्य देणं हे आपलं कर्तव्यच आहे. सर्व धर्म समभाव हा पाकिस्तानमध्ये तुम्ही जाऊन राबवा ना, आम्हाला काही हरकत नाही. बांगलादेशच्या बॉर्डरवर जाऊन उभे राहून सांगा की ते सर्व धर्म समभाव आहे, काही हरकत नाही. पण आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये इथे हिंदूंना पहिलं प्राधान्य मिळणार आणि मग बाकीच्या लोकांची आम्ही काळजी आतापर्यंत घेतच आलो आहे ना, कुठे नाही घेते. पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंपेक्षा जास्त काळजी आम्ही हिंदू राष्ट्रामधल्या मुसलमानांची घेतो. तिकडच्या हिंदूंची एवढी काळजी घेतली असती तर हिंदूंचा टक्का पाकिस्तानमध्ये एवढा घसरला नसता. आणि म्हणून तुमचा जो मूळ विषय आहे, शेवटी अर्थकारण हे हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि झटका मटन का, तर हिंदू खटीक समाज जो आमचा आहे, हिंदू दलित खटीक समाज, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हलालच्या नावाने जो जिहाद केला जातो, हलालच्या नावाने, उदाहरण एक हलालचं सर्टिफिकेट तुम्हाला सांगतो 80,000ला विकलं जातं. कुठलेही त्याला शासकीय छाप नाही, कुठली शासकीय संस्था नाही. फक्त प्रत्येक बाबतीवर तुम्ही हलालचंच मटण खावा, हलालचंच चिकन खावा. आता आमच्या हिंदू धर्मामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे की आम्ही हलाल खाल्लं पाहिजे. एक असलं कुठेतरी तरी मला दाखव. मग आम्ही त्यांनी सांगितलेलं खाणं आम्ही कशाला खावं? मग आम्ही सांगितलेला झटका तुम्ही खाऊन दाखवा ना, आम्हाला हरकत नाही ना. मूळ मुद्दा तुमचा याच्यातनं लक्षात आला की हिंदूंना अर्थकारण कळलं पाहिजे. तुम्ही नुसता एक मुद्दा उचलला तर संबंध देशामध्ये यावरून जनजागृती आली की हलाल सर्टिफिकेशन काय आहे, किती कोट्यवधी मुळामध्ये जे आपल्या धर्मामध्ये लिहिलेलं नाही आहे ते करून आपण अपवित्र का व्हावं? ते आपल्या धर्माच्या विरुद्ध जातात का? इस्लामच्या विरोधात जातात का? ख्रिश्चॅनिटीच्या विरोधात जातात का? अगर ते जात नसतील तर मग हिंदूंनी त्यांचं कशाला ऐकावं? आम्ही आमच्या धर्मामध्ये जे लिहिलेलं आहे, आमचा जो काही हिंदू खटीक समाज आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि आमच्या धर्माच्या अनुसार जे लिहिलेलं ते खाण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आणि कारण का तो जो पैसा जो कमवला जातो ना हलाल सर्टिफिकेटच्या नावाने, तो सगळ्याचा सगळा लव जिहाद, लँड जिहाद आणि अन्य अतिरेकी कारवायांसाठी वापरला जातो. एक लक्षात घ्या. कारण का एवढी मोठी इकॉनॉमी ती आहे, जशी वक्फची मोठी इकॉनॉमी आहे. वक्फच्या जमिनी आता डिफेन्स आणि रेल्वेच्या नंतर सर्वात जास्त जमिनी ह्या वक्फकडे आहे. तसंच या हलाल सर्टिफिकेटच्या नावाने जो काही पैसा कमावला जातो ना, तो सगळ्याचा सगळा जिहादसाठी वापरला जातो. असंख्य उदाहरणं आहेत, असंख्य पुरावे आहेत. जसं हे मदरसा हे आतंकवाद्यांचे अड्डेच आहेत, हे जे शिक्षण संस्था नाही आहेत ते. नाहीतर कुठल्या शाळेमध्ये, आमच्या हिंदू लोकांच्या कुठल्या शाळेमध्ये कुठे जेलेटिन सापडलेलं आम्हाला दिसलं नाही, कुठे तलवारी ठेवलेल्या आम्हाला दिसलं नाही. पण ह्यांच्या सगळ्या मदरस्यांमध्ये शिक्षण कमी आणि आतंकवादी जास्त घडवले जातात. आणि म्हणून तसंच विषय आहे की तुम्ही आमच्या देशामध्ये राहून
तुम्ही हिंदूंच्या विरोधात अगर तुमच्या कुठल्याही पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी होत असतील, कुठल्याही पद्धतीची जिहाद होत असेल, गजवाए हिंद हे आमच्या देशामध्ये चालणार नाही. ती भूमिका घेऊन ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्याच्यामध्ये मग झटका मटण असो किंवा जिहादच्या विरोध असो, आम्ही त्या दिशेने चालतो. एकटे तुम्ही बोललात, अख्ख्या देशात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती तशी चर्चा झाली. दोन मतप्रवाह होते. एकीकडे विरोध होत होता आणि विरोध करणाऱ्यांमध्ये हिंदूच जास्त होते. पण खाजगीत असं बोललं जात होतं की नितेश राणेंनी हा मुद्दा उचलला आणि सामान्यांपर्यंत जनजागृती झाली. या सगळ्या लोकांना काय उत्तर द्याल? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक चांगलं वाक्य सांगितलेलं आहे की हिंदूंना मुसलमानांकडून त्रास नाही, हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे. असं आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय नवळ नाही. आपल्यातले कधीही तुम्ही कुठल्याही इस्लाम धर्मातल्या लोकांमध्ये इस्लामत म्हणजे मुसलमानाचा कधी विरोध करताना तुम्ही पाहिला आहे का? आमचेच कार्टे निघतात ना, काही निघतात ते. आता ठीक आहे, त्याला कोणा आपण वेगळ्या पद्धतीने समजवण्याचे कार्यक्रम आमच्याकडे आहेत. ते आता तुमच्या चॅनलवर सांगण्यासारखा विषय नाही आहे. पण शेवटी आम्ही आमच्या धर्मासाठी वेडे आहोत, आमच्या धर्मासाठी कट्टर आहोत. आणि म्हणून आमच्या धर्माच्या विरोधात मग कोणी येत असेल तर त्याला त्या पद्धतीने समजवण्यासाठी आमची तयारी आहे. नितेशजी, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नुकतंच अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले गेले आणि किती मोठं कार्यकर्तृत्व त्यांनी केलं हे देशाला दिसलं. काँग्रेसनं आतापर्यंत हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांना दाबून ठेवलं होतं असं वाटतं? बघा, काँग्रेस ही मुळात मुस्लिम लीगचा दुसरा भाग आहे. मुस्लिम लीगची कार्यपद्धती अगर तुम्ही बघितली, तुष्टीकरणाचं राजकारण, लांगुल चालन आणि हिंदू द्वेष, हे जे तुम्हाला मुस्लिम लीगमध्ये दिसेल, जे तुम्हाला अल कायदामध्ये दिसेल, तसं तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसतंय. आम्ही काही वर्ष त्याच्यामध्ये राहिले असल्यामुळे आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे की ते कुठल्या पद्धतीने हिंदूंचा द्वेष आणि या सगळ्या गोष्टी करतात. आणि म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की काँग्रेसला हिंदूंचा देशच आहे. आता काल बकरी ईदसाठी सगळे काँग्रेसचे नेते जाऊन कत्तलखान्यामध्ये उभे राहिले. पण मला कधी ह्यांनी ऐकलं नाही की बाबा आमच्या होळीच्या अगोदर आम्हाला सल्ले दिले जातात की ड्राय होळी खेळा, रंगाचा वापर करू नका, आमची दिवाळी आली तर लगेच फटाके फोडू नका, नॉईज पोल्युशन करू नका. पण आता बोला ना की बकरी ईद पण व्हर्च्युअल साजरे करा. बकऱ्यांना कापड, कुठे गेले ते प्राणीप्रेमी जे आम्हा लोकांना सल्ले देत हिंदू सणांच्या अगोदर, मग आमच्या मोठ्या मोठ्या सणांच्या अगोदर आम्हाला येऊन आम्हाला सल्ले देणार हिंदू सण. आता कुठल्याही बकरी ईदच्या अगोदर आम्हाला दिसत नाही. म्हणून काँग्रेसची मानसिकताच हीच आहे. कत्तलखान्यामध्ये उभे राहणारे काँग्रेसचे नेते कधीही आमच्या हिंदू सणांच्या अगोदर हिंदूंसाठी आवाज उचलताना दिसत नाहीत. आणि म्हणूनच काँग्रेसची कार्यपद्धती, जसं मी तुम्हाला सांगितलं, अहिल्यादेवी होळकरांचा विषय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असो, किंवा छत्रपती शिवरायांचा विषय असो, छत्रपती संभाजीराजेंचा विषय असो, ह्या प्रत्येक महापुरुषाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम आत्तापर्यंत काँग्रेसने केलेलं आहे. आणि त्याची असंख्य उदाहरणं आहेत. ते काय आता सांगता तुमचा एपिसोड संपेल एवढा मोठा विषय आहे ते. नितेशजी, सातत्यानं तुमच्या विधानांनंतर देशभरामधला मीडिया एका तरुण नेत्याच्या पाठीमागे लागतो, पण तुम्ही काही कोणाला दाद देत नाही. अगदी स्पष्टपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ही विचारांची स्पष्टता आणि हिंदुत्वावरची निष्ठा, काय या पाठीमागे आहे? मुळामध्ये बघा काय आहे, खरं बोलणं हे कोणाला आवडत नाही. मी माझी धर्माची अगर बाजू घेत असेल तर अन्य लोकांना मिरची लागण्याचं काय कारण नाही. कारण का मी माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये उभं राहून अगर माझ्या हिंदू समाजाची बाजू घेत असेल तर त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही. कोण, जसं मी तुम्हाला अगोदर पण बोललो की कोण पाकिस्तानमध्ये उभं राहून हिंदूंची बाजू घेत नाही आहे, कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये उभं राहून हिंदूंची बाजू घेत नाही आहे. म्हणून मी घेतलेल्या भूमिका की मी जे काही म्हणतो, हे असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जे काही तळागाळात जे काम करत आहेत, असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे ज्या आमच्या संघटना आहेत, ज्या दिवस रात्र आपल्या धर्मासाठी संघर्ष करत आहेत, त्यांची बाजू आणि त्यांचं म्हणणं मी माझ्या फक्त तोंडातून म्हणतो आहे. कारण का शेवटी ते लोक दिवस रात्र लव जिहादचे पीडित कुटुंबियांना ते लोक वाचवतात. असंख्य जे तळागाळामध्ये होणारे जे काही त्यांच्या सातत्याने संघर्ष होतो या जिहाद्यांबरोबर,
त्याचा वाचा फोडण्याचं काम आमच्यासारखे लोक करतात आणि म्हणूनच आम्ही हिंदू समाजाची बाजू जितकं शक्य आहे तेवढं आम्ही घेत राहणार. बघा, राजकीय परिणाम मला काय उद्या माझं होणार एवढा विचार करून मी ते बसलेलो नाही. कारण का शेवटी मी जसं म्हणेन की मी माझी मूळ ओळखच हिंदू असल्यामुळे मला पुढे काय होणार एवढी चिंता नाही. आणि म्हणून आणि चिंता करण्यासारखे ते समोरचे लोक नाही आहेत आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने आजही बोलणार, उद्याही बोलणार. ज्यांना आवडेल ते ठीक आहे, नाही आवडलं असेल तरी ठीक आहे, पण आवडणाऱ्या लोकांचं प्रमाण हिंदू समाज एक तुम्हाला मी सांगतोय मोठ्या प्रमाणामध्ये जागृत आता होत चाललेला आहे. पहिल्यासारखा हिंदू समाज राहिलेला नाही आहे. लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजामध्ये जागरूकता आली. आपल्या विचाराचं सरकार, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे हा विचार घेऊन हिंदू समाजाने मतदान केलं आणि हिंदू समाजाचा विचार, हिंदुत्व विचार जोपासण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष आहे जो हिंदू समाजाला सुरक्षित ठेवू शकतो, जो आपल्या हिंदू माता भगिनींना सुरक्षित ठेवू शकतो, जे आपले मंदिरांना सुरक्षित ठेवू शकतो आणि ह्या जिहाद्यांना वटणीवर आणू शकतो, तो आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्याचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाखाली आता हिंदुत्ववादी चळवळीत काम करतायत, त्याकरता आपलं अभिनंदन. पुन्हा राजकीय प्रश्नांकडे वळतो. न्यायालयानं सांगितल्यानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. मुंबईत, कोकणात आपल्याला जिथं जिथं जबाबदारी दिली तिथे तिथे निवडणूक जिंकणारा एक्सपर्ट अत्यंत कमी वयामध्ये अशी तुमची ख्याती आहे. या निवडणुकांना सामोरं जाताना काय भावना आहे, कार्यकर्त्यांना काय सांगा? बघा, एक महत्त्वाची भूमिका आताही ठेवली पाहिजे. शेवटी जसं राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आपण लोकांनी निवडून आणलं आणि म्हणून हिंदू समाजाने एक लक्षात ठेवलं की बघा, आम्ही गेल्या दीड दिवसामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय बघा. आता गेल्या 2 दिवसापासून विशालगडवर मोठ्या प्रमाणामध्ये देवाभाऊंचा बुलडोझर सुरू आहे. अन्य भागांमध्ये जिथे जिथे जिहादी लोकांची नाटकं सुरू होते तिथे तिथे आमचं सरकार कडक भूमिका घेते. तोच विचार घेऊन महापालिका आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडे पाहिलं पाहिजे. कारण का जिहाद करणारे आज गावागावामध्ये आणि शहराच्या कानकोपऱ्यामध्ये महापालिकेची यंत्रणा, जिल्हा परिषदेची यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाच्या विरोधात वापरताना आपल्याला दिसत आहेत. कुठे जागा बळकवत आहेत, कुठे कत्तलखाने सुरू करतायत. मग त्यावेळी कत्तलखाने बंद करायचे असतील तर महापालिकेच्या परवानगी आपल्याला लागतात. कुठे शहरामधले जी जागा जेव्हा बळकवत असताना लँड जिहाद करत असताना तेव्हा महापालिका आणि जिल्हा परिषदची आपल्याला गरज लागते. तर अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण हिंदुत्ववादी विचाराचेच महापौर, हिंदुत्ववादी विचाराचे जिल्हा परिषद अध्यक्ष, हिंदुत्ववादी विचाराचे नगर अध्यक्ष निवडून कसे येतील त्याच्यावर हिंदू समाजाने फार बारकाईने विचार करायला पाहिजे. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते त्याप्रमाणे सज्ज आहोत. सत्य लोकांना सांगणं, हिंदू समाजाला आज भारतीय जनता पक्षाची का गरज आहे, जसं तुम्हाला सांगितलं की हिंदू समाजाला सुरक्षा देण्यासाठी, की हिंदुत्वाचा विचार जोपासण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची गरज आहे. जसं उदाहरण आपण म्हणतो की 93-92च्या दंगलीनंतर जर तेव्हा हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आणि शिवसेनासारखे पक्ष बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मुंबई वाचली नसती. तसंच आज सांगण्याची वेळ आलेली आहे की आज अगर मुंबईला वाचवायचं असेल, आज महाराष्ट्रातल्या विविध शहरांना वाचवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता त्या सत्ता केंद्रामध्ये बसणं काळाची गरज झालेली आहे. खरं, नाहीतर हे लोक आपली शहरं गिळण्यासाठी तयार आहेत. आपली जमिनी, आपल्या माता भगिनी ज्या पद्धतीने हे लोक त्या वाकड्या नजरेने बघतात. म्हणून जसं हिंदुत्ववादी विचाराचा मुख्यमंत्री बसवल्यानंतर आज बघा आपण आपल्या घरामध्ये सुखाने झोपू शकतो. आपल्या माता भगिनी घराच्या बाहेर निघू शकतात कारण त्यांना माहिती आहे देवाभाऊ मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर बसलेला आहे. तसंच आपल्या हिंदुत्ववादी विचाराचे जेव्हा नगराध्यक्ष तयार होतील, जिल्हा परिषद अध्यक्ष तिथे बसतील, महापौर जेव्हा मुंबईचा हिंदुत्ववादी विचाराचा बसेल ना, कोणीही आपल्या मुंबईकडे, ठाण्याकडे, कल्याण डोंबिवली कुठल्याही शहराकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. हा विचार घेऊन आम्ही निवडणुकीच्या समोर जाणार आहोत. आणखी एक वेगळा प्रश्न तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात एआयचा वापर करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे. काय मनोभूमिका होती या पाठीमागे? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य आलेलं की महाराष्ट्राला एआयचा आम्हाला हब बनवायचा आहे. तोच धागा आम्ही पकडून पहिलं मंत्रालयाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये एआयचा वापर आम्ही लोकांनी सुरू केला. मार्वल नावाची एक कंपनी आहे, तिने आम्हाला प्रोत्साहन दिलं.
मग मी तिथे एक विचार असा मांडला, मार्वलच्या ते प्रतिनिधी होती, की का नाही आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण AIचा वापर विविध विभागांमध्ये करू शकतो. आमचा तसा दुर्गम जिल्हा आहे, आमच्या इकडे 100% कर्मचारी भरलेले नाही आहेत. आम्हाला शासनाची ही अडचण माहिती आहे. शेवटी सगळे अडचण स्वीकारून आपल्याला पुढे जायचं असतं, पण त्याच्यावर मात करण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणून आज आम्ही 8 विभागामध्ये AIचा वापर अतिशय नीट पद्धतीने करण्यासाठी आमची तयारी आहे. जिल्हा परिषद, कृषी, पोलीस डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये AIचा वापर करून जिथे जिथे आमच्याकडे अधिकारी वर्ग कमी आहे, जिथे जिथे आमच्याकडे कर्मचारी वर्ग कमी आहे, तो रोल किंवा तो भाग आपण AIच्या माध्यमातून भरू शकतो का. एक छोटा उदाहरण तुम्हाला देतो. आरोग्य विभागामध्ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये डॉक्टरांची कमी असते, नेहमी बोंब असते की आमच्याकडे हे नाही. उदाहरण कुठलाही अगर स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याला लागेल, पण इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे तो डॉक्टर नाही आहे. आता AI चॅटबॉक्सच्या माध्यमातून आपण मुंबईमध्ये बसलेला डॉक्टर, गुजरातमध्ये बसलेला डॉक्टर किंबहुना लंडनमध्ये बसलेला तो स्पेशलिस्ट डॉक्टरशी कनेक्ट करून आपण ती ट्रीटमेंट तिकडेच त्या पेशंटला देण्याची आपल्याला त्या पद्धतीची मुभा आहे की त्या पद्धतीची फॅसिलिटी आहे. म्हणून AIच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असंख्य महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची तयारी आमची आहे. आणि म्हणून AIचा जास्तीत जास्त वापर जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही कसं करू शकतो यासाठी आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. तुम्हाला आता अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते ऐकत असतील आत्ता. हा खूप महत्त्वाचा विषय आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तो तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये करताय. खरंच प्रभावीपणे AIचा वापर या सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेत होऊ शकतो? नक्की होऊ शकतो. जिल्हा प्रशासनाच्या, आता तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या कुठल्याही आमच्या विभागाच्या प्रमुखाला विचारा, त्यांनी स्वागतच केलेलं आहे. कारण का त्याची अडचण आम्ही दूर करतोय. ज्या अधिकारी येऊन जेव्हा आम्हाला सांगतात की आम्ही हे करू नाही शकत, AI त्याचा उत्तर आहे, चला तुम्हाला आम्ही मदत करतो. AI चॅटबॉक्स वापरा, AIची टेक्नॉलॉजी वापरा. ट्रॅफिकमध्ये विविध पद्धतीचे सोल्युशन आम्हाला भेटत आहेत. पोलीस यंत्रणेला आपले केसेस सॉल्व्ह करण्यासाठी विविध आपल्याला यंत्रणा भेटते. महसूलचे जे दाखले आहेत तो सगळ्याचा सगळा डेटा आम्ही कलेक्टला कमीत, आता उदाहरण देवेंद्रजींचं म्हणणं आहे की 0% पेंडन्सी असली पाहिजे, म्हणजे काहीच खात्यामध्ये पेंडन्सी ठेवू नका. त्याचा योग्य उत्तर AI आहे. म्हणून मी माझ्या अन्य जिल्ह्यातल्या, आता मी काय एवढा काही ज्येष्ठ नाही काय, पण मी प्रयत्न करतोय. अन्य ज्येष्ठ मंत्री आहेत, अन्य ज्येष्ठ नेते मंडळी आहेत. माझं म्हणणं आहे की एक छोटासा आमच्या 12 लाखाच्या लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याने हा प्रयत्न केलेला आहे. आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसजींचा विचार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे. AIचा वापर अगर प्रत्येक जिल्हा प्रशासनाने करायला सुरुवात केला, काही डिपार्टमेंट करतायत, असं नाही की आम्हीच सगळं करतोय, आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये करतो, काही त्या डिपार्टमेंटमध्ये करतायत. पण सरसकट अगर आपण AIचा वापर सुरू केला तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. एवढी ताकद या टेक्नॉलॉजीमध्ये आहे. शेवटाकडे जाताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेंचे पुत्र म्हणून तुम्ही राजकारणात प्रवेश केला, त्या दिवसापासून मी तुम्हाला फॉलो करतोय. पत्रकार म्हणून सातत्यानं तुम्हाला मी कव्हर करत आलो. फार थोडी माणसं अशी आहेत की जी स्वतःच्या बळावरती ओळख निर्माण करतात. आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या चळवळीतनं स्वतःची ओळख इथपर्यंत तुम्ही आणलेली आहे. काहीसा स्वभाव आक्रमक आहे, काम तडीला गेलंच पाहिजे असा हट्ट असतो. मी राणेसाहेबांची मुलाखत देखील केली आहे. मध्ये मध्ये मला तसाच भास होता की नारायण राणे माझ्यासमोर बसलेले. हा प्रवास सगळा कसा होता याचं श्रेय कोणाला द्या? बघा, शेवटी माझ्या आईवडिलांना तर निश्चित पद्धतीचं श्रेय आहे, पण त्याचबरोबर इच्छाशक्ती ही महत्त्वाची आहे. ज्याही पदावर तुम्ही बसाल त्या पदाला न्याय देण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जे प्रोत्साहन दिलं, मी तर नेहमी म्हणतो की जी भूमिका माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी निभावली, माझ्या आयुष्यामध्ये तीच भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी निभावलेली आहे. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्याने प्रोत्साहन दिले, ताकद दिली, आम्हाला व्यासपीठ तयार केलं. आज नितेश राणेसारखा चळवळीतला येणारा कार्यकर्ता आज कॅबिनेट मंत्री म्हणून तुमच्यासमोर बसलेला आहे. असंख्य आंदोलनं आम्ही केलेली आहेत. हिंदुत्वसारखा एक व्यापक विषयामध्ये काम करण्याची संधी त्यांनी मला दिली आणि म्हणूनच आज मी समाजाला पण न्याय देऊ शकतो. असंख्य प्रश्न सोडवण्याची माझ्यामध्ये तयारी आहे. मी बहुतेक म्हणजे माझ्या 10 वर्षाच्या आमदारकीमध्ये 8 वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे
आणि म्हणून विरोधी पक्षाच्या भूमिकेची जाण असलेला कार्यकर्ता जेव्हा सत्तेमध्ये बसतो तेव्हा तो प्रश्न सोडवण्याला जास्त प्राधान्य देतो, कारण का त्याला लोकांची जनभावना माहिती असते. आंदोलन लोक का करतात, लोक का चिडतात, लोकांना प्रशासनावर का राग येतो ह्याची जाण मला असल्यामुळे, मी आज सरकारमध्ये असल्यामुळे मी एक समजतो की हा माझा प्रत्येक दिवस हा माझा संधी आहे. मी काय कायमस्वरूपी कुठल्या पदावर नसणार, मी कुठलं पद वरती पण म्हणजे माझ्या आयुष्यात घेऊन जाणार नाही. म्हणून जे पण पद आहे, म्हणजे माझे वडील नेहमी म्हणतात की नितेश, जेव्हा म्हणजे उदाहरण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले ते बोलते की नितेश असं काम करायला पाहिजे की मुख्यमंत्र्यांची यादी वाचत असताना तुझ्या नावापुढे लोकांनी 1 मिनिटं थांबलं पाहिजे. म्हणून माझी इच्छा आहे की मी ज्या पण पदावर माझा पक्ष मला जबाबदारी देईल, किंबहुना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं जेव्हा नाव घेतलं जाईल तर लोक 2 मिनिटं थांबले पाहिजे, चर्चा केलेले पाहिजे. त्या पद्धतीचं काम मी करायला प्रयत्न करतो आहे. शेवटी काही लोकांना आवडतं, काही लोकांना नाही आवडत, पण मी माझ्या जे मला योग्य वाटतं, जिथून माझ्या महाराष्ट्राला, माझ्या हिंदू समाजाला न्याय भेटेल त्या दृष्टिकोनातून मी काम करत राहतो आहे आणि करत राहणार. काही दिवसांपूर्वी खाजगी गप्पांमध्ये एका ज्येष्ठ पत्रकारानं तुमचा आंदोलक मंत्री असा उल्लेख केला की या माणसामधला आंदोलक कायम दिसतो. आणि मग खरं तर तुम्ही महाराष्ट्रातल्या थोड्या मंत्र्यांपैकी एक असे आहात की जे स्वतःच्या मतदारसंघातच फक्त कामासाठी फोन करत नाही, स्वतःच्या विभागात करत नाही, तर कुठेही तुमचा फोन जातो, सामान्यांचं काम होतं. त्यावेळेला प्रशासनाशी बऱ्याचदा खटके उडतात, तुम्ही थोडेसे आक्रमक आहात असा संदेश सगळीकडे जातो. या सगळ्या लोकांना तुम्हाला काय सांगायचं की ही पोटतिडकी, हा आक्रमकपणा कशासाठी असतो? बघा, लोकांना रिझल्ट हवा असतो. लोक तुम्ही काय कारणं देतात ह्याच्यावर अवलंबून नसतं. लोक काही असंख्य लोक, काल माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माझा जनता दरबार झाला. लोक नागपूरवरून आलेली, विदर्भातून आलेली, कोकणातून, खूप लांबून लांबून लोक येतात. तुमच्या समोर उभं राहिल्यानंतर लोक परत त्यांच्या घरी खाली हात जाता कामा नये, ही भूमिका असली पाहिजे. तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही अधिकारी वर्ग हे शेवटी समोरच्या माणसाची कमिटमेंट बघतात, तुमची तळमळ बघतात. मला आक्रमक म्हण, पण मी आक्रमक लोकांसाठी वापर. आता काल एका आंदोलनामध्ये मला निर्दोष सुटका केली गेली, पण मी आंदोलन नेमकं का केलं? लोकांसाठी केलं, पारंपरिक मच्छीमारांसाठी केलं. माझ्या घरात मच्छी देत नव्हते म्हणून मी केलं नव्हतं ते, पण लोकांच्या हितासाठी केलेले आंदोलन जेव्हा प्रामाणिक पद्धतीने आम्ही करतो ना, तेव्हा समोरच्या अधिकाऱ्याला पण माहिती आहे की हा माणसाची दखल घेतली पाहिजे. आणि आपला फोन केल्यानंतर कुठला अधिकारी दखल घेणार नाही असं महाराष्ट्रात कधी होणार नाही. आज होत नाही, उद्याही होणार नाही, कारण का आम्ही स्वार्थासाठी कधी त्यांना फोन करत नाही. आम्हाला गरज नाही. आम्ही राजकारण, समाजकारण एक जबाबदारी स्वीकारून ह्या क्षेत्रामध्ये आहोत. 9 ते 5 नोकरी नाही, किंवा आम्हाला एवढं श्रीमंत व्हायचं ह्यासाठी आम्ही इथे नाही आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा आहे. आणि आज देवाभाऊच्या अंतर्गत काम करत असताना आम्हाला फार मोठी व्यासपीठ मिळालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला नेहमीच नितेश राणेंची खटके सह्याबरोबर उडताना दिसणारच. नितेश राणेंना शिवाय सगळ्यांना देत असताना तुम्हाला ऐकायलाच मिळणार. पण नितेश राणे हा नेहमीच महाराष्ट्र आणि हिंदू धर्माची बाजू घेत असताना तुम्हाला दिसेल. शेवटचा प्रश्न, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा ज्या परिवारांना स्नेह लाभतो अशा परिवारांपैकी महाराष्ट्रातला आपला परिवार आहे. नेते म्हणून पंतप्रधानांशी किती वेळा संवाद साधण्याचा योग आला आणि कसं मार्गदर्शन त्यांचं लाभतं? 2-3 महिन्या अगोदरच माननीय पंतप्रधानांची भेट आम्ही राणे कुटुंबियांनी आम्ही घेतली होती. आणि काही मिनिटाची ती एक अतिशय आठवणीत राहण्यात अशी ती भेट होती. म्हणजे एक आदर्श नेता काय असतो, म्हणजे एवढ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्यांनी आमच्या अवतीमध्ये, म्हणजे लहान मुलांना जवळ घेणं, माझ्या मुलाला जवळ घेऊन त्याच्याशी 2 मिनटं बोलणं, मला माझ्या काही पत्रकार परिषदेबद्दल माझं कौतुक करणं, म्हणजे म्हणजे देशाचा किंवा जगातला सर्वोच्च नेता जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची दखल घेतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजून काय हवं आहे? आमच्यामध्ये 100 हत्तीचं बळ आलं त्याच्यानंतर. म्हणून अशा नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी भेटते. आमचा भारत देश महासत्ता बनवण्याच्या मार्गावर जातो आहे, हे भारतीय म्हणून मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे. निश्चित. राणे लढते रहेंगे असं तुम्ही सांगताय आणि राण्यांचा तो इतिहास आहे, झुकेगा नाही. अशा पद्धतीने तुमचं काम असंच सुरू राहो. नितेशजी, खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात व्यस्त दिनचर्येत. धन्यवाद, खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. हे होते महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे. त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा आपण देऊयात आणि ही मुलाखत अधिकाधिक शेअर करूयात. आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.
समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.